दादांचा परिचय फारसा नव्हता, तेव्हा हे माझ्या समोर आले आणि सांगितलं की हे संकीर्ण विभाग बघतात. म्हटलं तुम्ही बघता का? आणि रिपोर्टिंग वगैरे ते म्हणले हो सगळं हेच करून घेतात. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की ज्या पद्धतीने मी खूप जणांकडून ऐकलं की गेटिंग द वर्क डन, काम कसं करून घ्यायचं. म्हणजे जरी कम्प्युटर हे आत्ताच्या काळातल्या ह्या गोष्टी आहे, कोणीतरी त्याला काय म्हणाले, काय म्हणाले तुम्ही, ताशा. हां, हे ताशा वाजवता जरी नाही आला तरी काम कसं करून घ्यायचं. म्हणजे दादा ही डिग्री आहे, ही मिळवण्यासाठी जी कम्प्युटरचा जो चिप असते किंवा जो त्याचा CPU असतो हा दादांकडे आहे आणि हेच त्यांच्या कामाचं एक फलित आहे. आणि जशी जशी आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो तसा त्याचा स्वभाव आपल्याला समजू लागतो. म्हणजे ही शोध मोहीम असेल किंवा त्याच्यानंतर काही मीटिंग असतील तेव्हा हळूहळू एकदम मितभाषी, म्हणजे त्यांना मी जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांनी एकही शब्द तोंडातून काढला नाही, फक्त मॅडम, हो मॅडम. म्हणजे खरोखरच त्यांचा स्वभाव मितभाषी आहे, म्हणजे संयमी आहे आणि पॉझिटिव्ह, सगळेच तुम्ही म्हणाले पॉझिटिव्ह आहे, काम करून घेण्याची वृत्ती आहे आणि एक मायाळू स्वभाव. मॅडमनी मगाशी सांगितलं तर अशी खूप कमी व्यक्ती असतात की आपण घरापेक्षा ऑफिसमध्ये आपला जास्त वेळ जातो आणि एक परिवार म्हणून आपल्याला इथं ही दादांसारखी व्यक्ती आहे हा एक मोठा आपल्यासाठी आधारस्तंभ आहे. आणि त्यांची एक नवी ओळख मला कळाली की ते धावपटू आहे. तर तेव्हा मला एक आणखीनच शॉक बसला की हे धावपटू आहे, चांगले स्विमिंग करतात. आणि सगळ्यांनी तुम्ही त्यांचं जे कौतुक केलं की जसं तांदे साहेब नेहमी, म्हणजे मी त्यांना ऑब्झर्व करते आणि ते म्हणायचे की दादा बसा गाडीत. 80ला मला सर्स प्लसमध्ये तिकडं पाठविलं. 5 वर्ष मी 82मध्ये नोकरी केली. 2004ला 8व्या महिन्यामध्ये माझी पोस्टिंग महसूलमध्ये नांदेडला झाली. नांदेडला तिथं जयराम पवार म्हणून तहसीलदार होते. मग तिथं गेल्यानंतर मला एक जण आपले विद्याचरण कडवकर सर होते, त्यांनी ओळख करून दिली, ती माझे मित्र असल्यामुळं. मग तिथं बी जसे तांदळे सरांचे आत्ता जसं आम्ही आहोत तसं जयराम पवार सरांसगळं माझे रिलेशन झाले. कुठेही चाललं नांदेडमध्ये 15 महिन्यामध्ये मी कुठेही त्यांच्या गाडी जायचं, ऑफिस तपासायला, रस्त्याला. आणि तिथं स्पर्धा होत्या, स्पर्धा खेळाच्या इथं लातूरला. तर माझ्याकडं पूर्ण खेळाचं सगळे खेळाडूचे साहित्य, सगळे तिथले नायब तहसीलदार माझ्या घरी होते 3-4 दिवस. मला नांदेड बी एवढं जवळून वाटलं की आपण तिथं 15च महिने काढले, पण लातूरसारखे तिथं काढल्यासारखं. त्याच्यानंतर मी 2005-06ला माझी बदली झाली. 2005मध्ये 2-3 महिने मला तिथल्या RD साहेबांनी सोडलं नाही, पण माझा विचार की 1-1-6लाच लातूरला यायचं, नवीन वर्षाचंच. मी 1-1-6ला येण्यासाठी मोठे सर विलासराव साहेब माळेगावला आले. मला RD साहेबांनी सोडलं नाही. मी फंडसाहेबाला फोन केला, सर म्हणलं तुम्ही अशी माझी बदली केली, पण मला इथं RD साहेब 3 महिने झालं सोडत नाहीत. त्यांनी लगेच कलेक्टर साहेबाला सांगितलं आणि उद्याच्याला 1 तारीख यायची. आदल्या दिवशी सांगितल्यानंतर त्यांनी 2 तासामध्ये सगळं माझं प्रोसिजर तयार करून मला त्या दिवशी रिलीव्ह केलं. सगळ्या तहसीलदारांच्या गळ्यातील ताईत म्हणजे दादा. कुठेही जाऊ विक्रम देशमुख म्हणायचे, हां घ्या दादांना. म्हणजे असं ते दादाशिवाय विषयच आमचा संपायचा नाही, सुरुवात व्हायचा नाही. आम्ही पुरवठ्याला होतो, आम्ही सोबत फिरायचो हे मान्य आहे, पण आम्ही तिकडं काही प्रकरणं मिटवले नाहीत हे मात्र खंदडेला आम्हाला आवर्जून सांगायचं आहे. अजिबात असलं आम्ही काही केलेलं नाही, कारण अगोदरच लोकांच्या मनात काहीतरी विचित्र, आणि तू अजून कधीतरी सांगून विचित्रपणा करशील, तसं काही करू नको. आम्ही सगळं केलं आहे ते नियमानंच केलं. आम्ही सगळ्या गोष्टी केल्यात नियमात बसवूनच केल्यात. त्याच्यामुळं आमची मैत्री आहे, सगळं आहे. एकदा हैदराबादचा प्रसंग सांगतो. आम्ही हैदराबादला गेलो मॅरेथॉनला. मी 21 किलोमीटर भाग घेतला. दादा म्हणले मला पळणं होईल का, मला 21 किलोमीटर कसं करावं. आता दादांचं रेस्टॉरंट 10 किलोमीटरमधलं, बरोबर का दादा? दादांचं 10 आणि मी 21मध्ये भाग घेतला. मग रात्री मला काही बसण्याची सवय नाही म्हणजे अशी दादासोबत. मग रात्री काय झालं, मग आदल्या रात्री म्हणजे उद्या सकाळी मॅरेथॉन 5ला सुरू होणार होते. आणि मग दादा असेच नेटके साहेबासारख्या ग्रुपमध्ये बसले. आणि मग बसल्यानंतर रात्री मला 11 वाजता म्हणले मला पण 21 किलोमीटर पळायचं आहे. मी परत म्हणलं दादा तुम्हाला मी सांगितलं होतं तुम्ही 21 किलोमीटरमध्ये पळा माझ्यासोबत, तुम्ही कशाला 10 किलोमीटर. नाही मला आता पळायचं आहे. मग मला काय वाटलं रात्री काहीतरी स्टिरॉइड वगैरे घेतला असेल दादांनी आणि ते पळतील. आणि खरंच
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही 4:30ला उठलो, 5ला मॅरेथॉन सुरू झाली. हैदराबादचे मॅरेथॉन म्हणजे सगळ्यात अवघड मॅरेथॉन आहे. एकदम अप्स अँड डाऊन्स असतात हैदराबादच्या मॅरेथॉनला. आणि तिथलं वातावरण एवढं ह्युमिड वातावरण असतं, पळताना प्रचंड त्रास होतो तिथं. आणि तसल्या परिस्थितीमध्ये दादाने माझ्याबरोबर कम्प्लिटली, कारण मी एक चांगला रनर आहे आणि 1-2 मिनिट फक्त माझ्या मागं होते दादा. 21 किलोमीटरची स्पर्धा दादाने विदिन टाईम तिथं संपवले. जे की खंदाडेला 3 किलोमीटर पळणं झालं नाही, ते दादानी 21 किलोमीटर विदिन टाईममध्ये पळवलं. हे त्या माणसामधलं एक पोटेन्शियल आहे.